श्री पतंजलि महामुनये नमः। सूत्रकार 43व्या सूत्रामध्ये तपाची सिद्धी त्याचं फळ हे सांगतात. अर्थात फळ सांगताना तपाचं दिग्दर्शन सुद्धा काही अंशामध्ये होतं. सूत्रकार म्हणतात कायेंद्रिय सिद्धी अशुद्धिक्षयात तपसः. तपाद्वारा अशुद्धिक्षय होण्यानं कायासिद्धी आणि इंद्रिय सिद्धी प्राप्त होते. तपाद्वारा अशुद्धीही गेल्यानं, तप हे शेवटी अशुद्धी क्षयासाठीच असते. तपाद्वारा शारीरिक मानसिक अशुद्धी ही गेल्यानं केवळ त्यांची शुद्धी होते असं नाही, तर कायासिद्धी म्हणजे शरीरसिद्धी आणि इंद्रिय सिद्धी, इंद्रिय सामर्थ्य ह्याच्यामध्ये विलक्षण वाढ होते. तपाद्वारा अशुद्धी गेल्यानं शरीर आणि इंद्रिय सामर्थ्य यांच्यावर आलेलं जे बंधन असतं, मर्यादा पडते. अशुद्धीमुळे शरीरावर, शरीर सामर्थ्यावर, इंद्रिय सामर्थ्यावर जी मर्यादा पडते ती संपुष्टात येत असते. खरा असा अर्थ आहे या ठिकाणी. कायेंद्रियांवर बंधन आणणारे अशुद्धी रूप मल तपाद्वारा त्यांचा अपगम झाल्यानं शरीराच्या मर्यादित झालेल्या सामर्थ्याचा शेवट होतो. मर्यादा जी असते त्याचा शेवट होतो आणि विकास हा त्यांच्यामध्ये झपाट्यानं होऊ शकतो. तसंच इंद्रिय जी मलामुळे निःशक्त झालेली असतात ती सशक्त होऊन अतिशक्त होतात. केवळ सशक्त होतात असं नाही, तर अतिशक्त होतात. आणि काया आणि इंद्रियांना आपलं सामर्थ्य हे प्राप्त होतं. अशी तपानं जितके अशुद्धी जाईल किंवा जेवढ्या प्रमाणात अशुद्धी क्षय होईल तितक्या प्रमाणामध्ये अतिशक्तता, सामर्थ्य हे येत जातं. शरीर इंद्रियांना अतिमानवी सामर्थ्य सुद्धा प्राप्त होऊन अणिमा, लघिमा, महिमा या सगळ्या सिद्धी आहेत, कायासिद्धी जी आहेत त्या कायासिद्धी प्राप्त होतात. तसंच दिव्य श्रवण, दिव्य दर्शन, दूरश्रवण, दूरदर्शन अशा प्रकारच्या इंद्रिय सिद्धी सुद्धा प्राप्त होतात असं या ठिकाणी सूत्रकार सांगतात. आता आपण तपाचा विचार, नियमांग तपाचा विचार करताना केला, त्या सूत्रामध्ये केला आणि विशेषतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचा विचार केला आणि वैज्ञानिकतः किंवा विज्ञानतः असं पाहिलं की जसं उष्णता ही ऊर्जा आहे, हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी असं आपल्याला विज्ञानशास्त्र सांगतं, भौतिकी शास्त्र सांगतं. आणि त्यामुळे महान यांत्रिक कामं होतात असाही आपला अनुभव आहे. जेम्स वॅट हा शास्त्रज्ञ होऊन गेला. त्यांनी वाफेचं सामर्थ्य काय असतं हे आपल्याला सांगितलं. अर्थात उष्णतेचं सामर्थ्य काय असतं. वाफेवर पूर्वी आगगाड्या चालायच्या आणि एवढं सामर्थ्य त्या इंजिनामध्ये असायचं की केवळ वाफेद्वारा वाफ कोंडून वाफेचं सामर्थ्य घेऊन एवढी लांब लचक आगगाडी ही ओढली जायची. असो, मुद्दा असा आहे की उष्णता ही एक शक्ती आहे, ऊर्जा आहे, हे विज्ञान आपल्याला सांगून जातं.
अहो, माथ्यावरचा सूर्य बघा, सौरशक्ती. माथ्यावरचा सूर्य बघा, भट्टी आहे. सूर्य म्हणजे ही आहे, भट्टी आहे. आणि या सौरशक्ती द्वारा जे जे चमत्कार होतात त्याची तर गणनाच नाहीये. तशाच प्रकारे या पिंडांडामध्ये तपाद्वारा उत्पादित उष्णता अशुद्धी क्षय करते, अशुद्धी आवरणाचा अपगम करते आणि शरीर आणि इंद्रियांना काही सिद्धी प्राप्त होतात. यात चमत्कार काही नाहीये, विज्ञान आहे. जेवढ्या अंशात आपल्याला त्यात चमत्कार आहे असं वाटतं, काया सिद्धी आणि इंद्रिय सिद्धी ह्याच्यामध्ये काहीतरी चमत्कार आहे वाटतो, तो चमत्कार नाही, त्यात तितक्या प्रमाणात विज्ञान आहे. त्यामुळे या ठिकाणी या ज्या सिद्धी सांगितल्या आहेत त्या सिद्धी या चमत्कार नाहीत, हे पहिल्यांदा समजून घ्या. ह्यातली विज्ञान निष्ठता जी आहे ती समजून घ्या. आणि जरी अशा काही सिद्धी प्राप्त होत असल्या तरी त्यात निसर्गाच्या विरुद्ध काही नाहीये. या निसर्ग विरुद्ध नसून निसर्ग सुसंगत असेच हे प्रकार आहेत, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. असो, एवढी पूर्वपीठिका दिल्यानंतर आता सूत्राचा विचार करताना असं सांगावं असं वाटतं की सूत्रामध्ये शेवटचं अंतिम पद तपसहा असं आहे. कायेंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसहा. तपसहा म्हणजे तपामध्ये परिपूर्णता आल्यानं अशुद्धी क्षय जो होतो त्याचा निर्देश या ठिकाणी आहे. आणि त्या अशुद्धी क्षयानं काया आणि इंद्रियांना काही सिद्धी प्राप्त होतात असं या ठिकाणी शास्त्रकार आपल्याला सांगतायत. हा प्रकार असाच घडतो जसं अग्नीला आवरित करणारी जी राख असते ना, राख, ती राख जर बाजूस केली तर मुळात असलेला अग्नी, लाल भडक अग्नी दीप्तिमान होत असतो. तसंच हे अशुद्धी रूप मलाच्या बाबतीत आहे. अशुद्धी रूप मल म्हणजे शरीरामध्ये जो काही अग्नी आहे, सामर्थ्याचा अग्नी आहे, त्याच्यावर राख साठलेली असते आणि ती बाजूला केली, ती हटवली तर काया आणि इंद्रियांमध्ये गुप्त राहिलेली शक्ती, सुप्त राहिलेली शक्ती ह्यांना आविर्भाव प्राप्त होत असतो. ते व्यक्त भावाला प्राप्त होत असतात. त्याला काया सिद्धी, इंद्रिय सिद्धी असं या ठिकाणी शास्त्रकार सांगतात. तर या ठिकाणी तपसिद्धीचा विचार चालू आहे. तपसिद्धी म्हटल्यानंतर काय, तर इतर यमनियमांच्या सिद्धीचा विचार करताना जो आपण महत्वाचा भाग पाहिला, नियम पाहिला, तोच या ठिकाणी लागू पडतो. तपसिद्धी म्हणजे तपाचा जो प्रतिपक्ष आहे, आराम, विलास, चैन, खुशाल चेंडू वृत्ती, विलासी वृत्ती, आळस, प्रमाद, हे जे तपाचे प्रतिपक्ष आहेत, ढिलाई, अलग लक्षात, मौज, मजा, चैन, विलास, आळस, हे जे प्रतिपक्ष आहेत, या प्रतिपक्षांनी अंतःकरणाच्या अंतस्थ कोशामध्ये कुठल्याही प्रकारचं स्पंदन न करणं, न देणं, न निर्माण होणं ही तपसिद्धी आहे. अलग लक्षात. किती श्रेणीचं तप केलं, केवढ्या प्रकारचा निग्रह केला, किती जबरदस्त निग्रह केला, ही तपसिद्धी नाहीये. अमानवी असा निग्रह करणं आणि तसा दिसणं, तसा दाखवणं, ही तपसिद्धी नाहीये. तपसिद्धी म्हणजे तपाचा जो प्रतिपक्ष आहे त्याची बाधा मनाच्या अंतस्थ कोशात सुद्धा न येणं, त्याची बाधा न पोचणं, वितर्क न उभा राहणं, ही तपसिद्धी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे बाह्य लक्षणावरून तपसिद्धी मानू नका की त्यांनी केवढा निग्रह केला, जीवनामध्ये केवढा निग्रह केला, कसं तप केलं, एका पायावर उभा राहायला, अमुक केलं, तमुक केलं, अनेक तपाचे अनेक प्रकार आपण पाहतो. तर त्याच्या बाह्य लक्षणाकडे बघून तो तपसिद्ध माणूस आहे असं म्हणण्याचं कारण नाही. तपसिद्धी याचा जो अर्थ आहे, शास्त्रात जो अर्थ आहे तो असा आहे की वितर्काची बाधा न येणं. वितर्क कुठले, तर पुरे झालं,
पुरे झाला निग्रह, आराम करावा, चैन करावा, विलास करावा, मौज मजा लयलूट करावी, आरामात पडून राहावं, खुशाल चेंडू उठतीनं राहावं. खूप वर्ष तप केला तर बास झालं. हा जो वितर्क आहे, हा वितर्क ह्याची बाधा न पोचणं ही तपसिद्धी आहे, हे या ठिकाणी प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. असो तर अशा प्रकारे ही तपसिद्धी जी आहे त्याच्यामुळे काय इंद्रिय यांच्यामध्ये सिद्धी ह्या प्राप्त होतात. काया सिद्धी, शरीर इंद्रिय सिद्धी प्राप्त होतात असं या ठिकाणी अर्थात इंद्रिय सिद्धी म्हणजे बाह्य अभ्यंतर इंद्रिय यांच्यामध्ये काहीतरी विलक्षण सामर्थ्य प्राप्त होतं, आणि तेही अनैसर्गिक नाही तर नैसर्गिकच. कारण आताच आपण पाहिलं की तप म्हणजे अशुद्धी क्षय, अशुद्धीचा मल, त्या राखेच्या स्वरूपामध्ये जो मल साठलेला असतो तो काढला तर अग्नी जसा तळपतो तसं ह्यांचं सामर्थ्य तळपतं असं या ठिकाणी जे सांगितलं तो भाग लक्षात घेतला पाहिजे. तर या ठिकाणी सुरुवातीला असं सांगितलंय काया सिद्धी, तपसाद्वारा काया सिद्धी प्राप्त होते, तपसिद्धीने काया सिद्धी प्राप्त होते. काया सिद्धी कुठली शास्त्रामध्ये सांगितली गेलेली आहे? अणिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम, ईशित्व, सर्व कामवासयित्व, वशित्व अशा प्रकारच्या सिद्धी सांगितल्या आहेत. आणि मग इंद्रिय सिद्धी म्हणजे दूर श्रवण, व्यवहित दर्शन, सूक्ष्म दर्शन ही बाह्येंद्रिय सिद्धी. मग अंतरेंद्रिय सिद्धी हे सगळे प्रकार येतात. तर आपण थोडक्यात या ठिकाणी या सिद्धींचा विचार करूयात, त्यांचा अर्थ समजून घेऊया. आणि मा शरीराच्या संदर्भामध्ये मा म्हणजे योगी आपला देह संकोच करतो. आपला देह जो काही 6 फुटी देह असेल तो संकोच करतो, अगदी विलक्षण अशा लघुत्वाला येऊन तो प्राप्त होऊ शकतो. शरीराचा संकोच हा योग्याला प्राप्त होतो. तो शरीर आपलं संकोचित करू शकतो, संकुचित करू शकतो, म्हणजे कुठल्याही छिद्रातून त्याला बाहेर पडता येतं. आपण इतिहास पुराणांमधनं काही अशा आख्यानं आपण वाचलेली आहेत, किंवा काही योग्यांच्या चरित्रामध्ये आपण कसं काही वाचलेलं आहे की कुठल्या छिद्रातून योगी एखाद्या खोलीतून बाहेर पडतो, एखाद्या बंदिस्त जागेतून बाहेर पडतो, कारण त्याला छिद्रातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य येतं. छिद्रातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य येण्याचं कारण शरीर संकोच आणि मा, शरीर अणुवत करू शकतो. अणुवत शरीर केल्यानंतर ते कुठून बाहेर येऊ शकणार नाही. तर अशा प्रकारे अणिमा नावाची एक सिद्धी आहे. त्यानंतर लघिमा. लघिमा म्हणजे शरीर हे अत्यंत हलकं होणं. शरीर हे अत्यंत हलकं होतं की ज्यामुळे योगी हा उडू शकतो. त्यानंतर महिमा. महिमा म्हणजे शरीराचा विस्तार करणं, व्यापक करणं, शरीराला व्यापक करणं. हनुमंताच्या जीवनामध्ये आपल्याला या दोन्ही सिद्धी, या तिन्ही सिद्धी असलेल्या दिसतात की हनुमंताच्या चरित्रामध्ये त्यांनी शरीराला अणिमा देऊन त्यांनी शरीर अत्यंत लहान केलेलं आहे, संकोच केलेला आहे शरीराचा, असंही आपल्याला हनुमंत चरित्रामध्ये दिसतं. तसंच लघिमा नावाची सिद्धी, शरीराला हलकं करून उडणं, हेही हनुमंताच्या चरित्रात सापडतं. तसंच महिमा, शरीराला व्यापक करणं, प्रचंड मोठं व्यापक करणं, हे सुद्धा हनुमंताच्या चरित्रामध्ये आपल्याला सापडतं. त्याला महिमा असं म्हणतात. शरीर हे मोठं करत जाणं, विलक्षण अशा मोठ्या आकाराला ते नेऊन सोडणं, ही महिमा नावाची सिद्धी असते. त्यानंतर प्राप्ती. प्राप्ती याचा अर्थ असा की जसं अंगुली अग्रानं दूरस्थ पदार्थांना स्पर्श करणं, अशी ही प्राप्ती नावाची सिद्धी असते. इथून चंद्रतारे, नक्षत्र यांना आपण कल्पना करा. अंगुली स्पर्शानं जर अंगुली अग्रानं कोणी स्पर्श करू शकत असेल तर ती प्राप्ती नावाची सिद्धी आहे.
तर अशा प्रकारे प्राप्ती नावाच्या सिद्धीद्वारा दूरस्थ वस्तू ज्या असतात त्या तो हस्तगत करू शकतो किंवा एखादी वस्तू दूरस्थ नेऊन ठेवू शकतो. तर दूरस्थ पदार्थांना स्पर्श करणं ही प्राप्ती नावाची सिद्धी आहे. त्यानंतर प्राकाम्य म्हणून एक सिद्धी आहे. प्राकाम्य म्हणजे काय, कल्पना करा. जसं पाण्यामध्ये उन्मंजन निमंजन करता येतं, म्हणजे पाण्यामध्ये आपल्याला बुडी घेता येते, पाण्यामध्ये बुडी घेऊन पुन्हा पाण्यातून वर येता येतं. आपल्याला कोणी जर पाण्यात जर बुडवलं तर आपण पाण्यातून पुन्हा वर येऊ शकतो. त्याला प्राकाम्य असं म्हणतात. मग योगी काय करतो, जसं आपण पाण्यात बुडी मारावी आणि पाण्यातून वर यावं तसं तो घनीभूत किंवा घन पदार्थामध्ये सुद्धा करू शकतो. पृथ्वी तो जमिनीमध्ये स्वतःला बुडवू शकेल आणि जमिनीतून वर येऊ शकेल. तुम्ही त्याला जमिनीत काढलं तर तो जसा एखादा माणूस पाण्यातून वर येईल तसा तो जमिनीतून वर येईल. किंवा घन पदार्थामध्ये तो एक बुडी घेईल. लोखंडाचा जर तुम्ही मोठा एक ठोकळा ठेवला तर लोखंडाच्या ठोकळ्यात तो जाईल आणि लोखंडाच्या ठोकळ्यातून वर येईल. अशा प्रकारे याला प्राकाम्य सिद्धी असं म्हणतात. त्यानंतर वशित्व नावाची एक सिद्धी आहे. वशित्व सिद्धीचा अर्थ असा की ही जी पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश, ही त्याच्या काबूत येतात. त्याला त्यांच्यावर अधिकार मिळतो. तर वशित्व म्हणजे हे पंचमहाभूतातून ही सृष्टी म्हणून आपण जी बघतो ही सगळी पांचभौतिक सृष्टी आहे. या संबंध सृष्टीवर त्याला अधिकार प्राप्त होतो. ते सगळे घटक त्याला वश होतात. पंचमहाभूत जर वश झाले तर कुठल्याही पदार्थ हा त्याला वश असतो. म्हणून याला वशित्व असं म्हटलं गेलंय. त्यानंतर ईशितृत्व. ईशितृत्व म्हणजे पदार्थांची उत्पत्ती, पदार्थांचं उत्पादन, पदार्थांचा विनाश, पदार्थांची स्थापना, हे सगळं करण्यामध्ये सामर्थ्य येणं याला ईशितृत्व म्हणतात. त्यानंतर यत्र कामवासीत्व म्हणजे सत्यसंकल्पत्व. सत्यसंकल्पत्व म्हणजे जसा संकल्प होतो तसेच भूत प्रकृतींचे व्यवस्थापन होतं. अशा प्रकारच्या या अष्टसिद्धी शास्त्रामध्ये सांगितल्यात. तपाद्वारा त्या प्राप्त होतात. तर सूत्र तात्पर्य सांगताना भाष्यकार या ठिकाणी म्हणतात, निवर्त्यमानम एव तपो ही नसती अशुद्ध्यावरणम मलम. निवर्त्यमान म्हणजे विधिवत संपद्यमान झालेल्या तपामध्ये तप जर संपद्यमान झालं, परिपूर्ततेला जाऊन पोचलं तर अशुद्धी आवरणांचा नाश होतो. तद आवरण मलापगमात काया सिद्धी अणिमाद्याहा. अशा संपाद्यमान तपानच, संपन्न तपानच अशुद्धी आवरणाचा नाश झाल्यानं कायासिद्धी म्हणजे अणिमादी अष्टसिद्धी या प्रादुर्भूत होतात. आणि तसंच एवढंच नाही तर पुन्हा तथा इंद्रिय सिद्धी दूरश्रवणादी इति. तसंच इंद्रिय सिद्धी म्हणजे दूरश्रवणादी वगैरे प्राप्त होतात असं या ठिकाणी शास्त्रकार सांगतात. तप आणि तप महिमा, तप परिणाम अशा या तिन्ही गोष्टी या ठिकाणी शास्त्रात संग्रहित आहेत. आणि यावरून वैदिक समाजामधलं असं आहे की वैदिक समाजामध्ये न्याय व्यवस्था जी आहे त्यामध्ये सुद्धा म्हणूनच तप हे वेगळ्या दृष्टिकोनातून स्वीकृत आहे. न्यायव्यवस्थेमध्ये अपराध आणि पापक्षालन हा जो प्रकार होतो त्यामध्ये अपराधाला दंड देणं असा मात्र नव्हता. अपराध्याला दंड द्यावा अशा प्रकारचा नियम आपल्या धर्मशास्त्रात नाहीये. तपामध्ये जे काही सामर्थ्य आहे, तपामध्ये जे काही घडू शकतं, तपाद्वारा जे घडू शकतं, त्यामुळे
आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये दंडविधानामध्ये तपाचा संग्रह झाला, तपाचा अंगीकार केला गेला, स्वीकार केला गेला आणि मुख्य त्या ठिकाणी पार्श्वभूमी अशी होती की केवळ अपराध्याला दंड देणं, यामध्ये दंडविधानाला इति कर्तव्यता मानता येत नाही. तर दंड हा असा असे की ज्यानं पापक्षालन होईल. त्याचं पापक्षालनही व्हायला पाहिजे, अपराधाचं पापक्षालन व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये पाप जो आहे, पापवृत्ती जी आहे, पाप संग्रह आहे, त्याच्यामध्ये सुद्धा योग्य हे फेरफार व्हायला पाहिजेत. अपराध्याला शिक्षा देणं हे आपल्या दंडविधानाला मान्य नव्हतं. असे अपराध्याला तुम्ही शिक्षा दिली तर त्याच्यामध्ये जो अपराधीपणा आहे तो कमी होईल असं काही सांगता येत नाही, किंबहुना तो वाढू शकतो. बर, अपराधामुळे तो जे पापसंग्रह करतो त्या पापसंग्रहामध्ये सुद्धा काही कमी जास्त होत नाही. एखाद्याने काही गुन्हा केला, त्याला तुरुंगात टाकलं, त्यांच्यामुळे काही त्याच्या पापाचा जो त्यांनी संच घेतला किंवा पाप निर्माण केलं त्या पापाला काही तडा जात नाही. केवळ तुम्ही शिक्षा देता. कल्पना करा, अपराध्याला तुरुंगात डांबलं, त्याला शिक्षा दिली, तर ती शिक्षा देण्यानं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पापक्षालन होत नाही. त्यांनी केलेलं पाप जे आहे ते काही कमी होत नाही. तर आपल्या दंडविधानामध्ये हा विचार करण्यात आला की केवळ अपराध्याला शिक्षा देणं हे योग्य नाहीये, त्याचा अपराध कमी व्हायला पाहिजे, अपराधी वृत्ती कमी व्हायला पाहिजे, असा विचार त्याने केला. त्यामुळे या ठिकाणी असं थोडंसं आंग्ल भाषेत सांगावंसं वाटतं की द रेट्रिब्युशन पेनलायझेशन फॉर द इव्हिल कमिटेड was of the nature which could also wipe out the sin partly or wholly. म्हणजे दंडविधान अशा प्रकारचं असायचं की त्यामुळे त्याने जो काही पाप संचय केला, पाप गोळा केलं, त्या पापालाही कुठेतरी गळती लागेल, पाप कमी होईल, तरच त्याचं जीवन जे आहे ते उत्क्रांत होऊ शकेल. त्यामुळे ज्या काही शिक्षा दंडविधानात सांगितल्या जायच्या त्या अशा असायच्या की त्यामुळे केवळ अपराध्याला शिक्षा होईल असं नाही, तर अपराध्यानं गोळा केलेला जो अपराध आहे, पाप आहे, त्या पापाला सुद्धा कुठेतरी एक वाट फुटेल आणि पाप कमी होईल. म्हणजे अंशतः किंवा संपूर्णतः तो त्याच्यातून मुक्त होऊ शकेल, अशा प्रकारचं दंडविधान असायचं. म्हणून या ठिकाणी असं सांगितलं की दी रेट्रिब्युशन ऑर पेनलायझेशन फॉर द इव्हिल कमिटेड वॉज ऑफ द नेचर. म्हणजे ही शिक्षा व्हायची ती कशी असायची, विच कुड ऑल्सो वाईप आउट द सिन आयदर पार्टली ऑर होलली. आलं का लक्षात? द मोड ऑफ पनिशमेंट वॉज मोर रॅशनल and civilized compared to the present, the contemporary one. म्हणजे आज माणूस इतका जरी सुधारलेला असला, सिव्हिलाइज असला, सुधारलेला असला, तरी त्याच्या हे लक्षात आलं नाही की आपलं जे दंडविधान आहे ते दंडविधान असं असायला पाहिजे की ज्याद्वारा पापी वृत्ती माणसाची कमी होईल. आणि त्याच्यामुळे आपल्या ठिकाणी आपल्या दंडविधानामध्ये प्रायश्चित्तादी प्रकार होते की ज्यामुळे पापक्षालन होईल. आणि त्यामुळे त्या ठिकाणी तप करायला सांगत. पूर्वीच्या काळामध्ये पाप जर घडलं असेल तर त्याला तप करावं लागत असे. प्रायश्चित्ताच्या स्वरूपामध्ये तप करावं लागत असे किंवा उपाशी राहणं, उपास करणं किंवा कुठल्याही एखाद्या प्रकारचं तप करणं, निग्रह करणं, की त्यामुळे काय व्हायचं की माणसाच्या मध्ये पापी वृत्ती ही कमी व्हायची आणि एक पापक्षालनही व्हायचं. अशा प्रकारे तपामुळे, हा जो तपाचा एकूण वैज्ञानिक विचार आपण जो केला, त्याच्यामुळे दंडविधानामध्ये सुद्धा, वैदिक दंडविधानामध्ये तपाला एक महत्व आलं. त्यामुळे आपण जर आपल्या इतिहासामध्ये पाहिलं तर एखादं पाप घडलं असेल
तर त्या पापासाठी प्रायश्चित्त आणि काही तप हे आचरलं जात असे. आलं का लक्षात? हे केवळ फटके मारून, शिक्षा करून, तुरुंगात डांबून, कारावास देऊन, जन्मठेप ठोठावून काही माणूस सुधारत नसतो. कदाचित तो जास्तही बिघडू शकतो. तर तो रिफॉर्म कसा होईल याचा विचार दंडविधानात केला. याचं कारण त्यांनी तपाचा स्वीकार केला, तप समजून घेतलं, तपाचा महिमा जो आहे तो समजून घेतला आणि या तपाद्वारा त्या माणसाला योग्य मार्गावर आणणं हे दंडविधानाने साधलं. हे या ठिकाणी जाता जाता सांगून जावं असं वाटतं. मुद्दा असा की प्रायश्चित्त म्हणून जो प्रकार आहे तो प्रायश्चित्ताचा प्रकार या तपाच्या महिमेवर उभा आहे आणि तपामुळेच प्रायश्चित्तादी आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले गेले. आणि प्रायश्चित्तामुळे केवळ शिक्षा नाहीये, ही केवळ ज्याला पनिशमेंट म्हणतात तशी पनिशमेंट नसायची. तर त्यामुळे माणसाचा उद्धार व्हायचा. रिफॉर्मेशन ज्याला म्हणतात ते रिफॉर्मेशन होऊ शकत होतं आणि होत होतं आणि समाज हा जास्त निरोगी होऊ शकत होता. समाजाला जर कुठल्याही प्रकारे कीड लागली असली तर ती अशा प्रायश्चित्ताद्वारा आणि तपाद्वारा ती कीड ही नाहीशी केली जात होती. अशुद्धी क्षय हे तपाचं सामर्थ्य आहे असं म्हटल्यानंतर त्याचा समाजशास्त्रीय विचार सुद्धा आपल्या धर्मामध्ये झाला आणि त्यामुळे त्याचा स्वीकार प्रायश्चित्ताच्या स्वरूपात हा आपल्या धर्मशास्त्रात आला, दंडविधानामध्ये आला. असं शेवटी योग साधकाच्या दृष्टीने, योग साधनेच्या दृष्टीने तपाचं महत्व काय आहे तेही या ठिकाणी लक्षात येतं की योग साधकाला शेवटी आपल्या शरीराचं सामर्थ्य, इंद्रियांचं सामर्थ्य, आपल्या मनाचं, बुद्धीचं सामर्थ्य, संकल्पाचं सामर्थ्य हे याची किती आवश्यकता असते हे सांगायचं कारण नाही. आणि त्यासाठी तप करणं हे किती महत्वाचं होतं. तप हे किती महत्वाचं योगांग आहे, योग उपांग आहे हे लक्षात येतं. किंबहुना सगळी योगांग ही तपच आहेत. योग हा तप आहे, योगासारखं तप नाही. योग असे परमतप आहे असं महाभारतामध्ये, शास्त्रामध्ये अनेक वार सांगितलंय. त्यामुळे योग आणि त्याच्यामध्ये टच्च भरलेलं तप आणि त्यामुळे तपाचा महिमा हा योग साधनेच्या दृष्टीनं आणि योग साधकाच्या दृष्टीनं किती आहे हे काही या ठिकाणी सांगण्याचं कारण नाही. तर अशा प्रकारे तपसिद्धीचा विचार शास्त्रामध्ये झाल्यानंतर पुढले जे नियमांग आहे त्याचा विचार 44व्या सूत्रामध्ये केला जातो. सूत्रकार म्हणतात, स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोग हा स्वाध्यायाद्वारा किंवा स्वाध्याय सिद्धीनं किंवा पराकाष्ठेच्या स्वाध्याय प्रवणतेमध्ये इष्टदेवतांशी संपर्क होतो असं शास्त्रकार सांगतात. अर्थात स्वाध्याय म्हणजे काय? प्रणवादी जप, इष्टदेवता मंत्र जप, इष्टदेवता नाम जप, इष्टदेवता उपासना, मोक्षशास्त्र अध्ययन यांचा अर्थ स्वाध्याय. आपण असं स्वाध्यायाच्या प्रसंगात पाहिलं. यामध्ये पराकाष्ठेची तत्परता येणं आणि ती येऊन त्या स्वाध्यायाच्या विकल्पाला कदापिही मनाच्या अंतस्थ कोशामध्ये वितर्करूप स्फुरण न मिळणं, त्याला संधीच न मिळणं ही स्वाध्याय सिद्धी आहे. आलं का लक्षात? उपासना म्हणा, जप म्हणा, जप तप नाम जप मोक्षशास्त्र अध्ययन हे करत असताना पुरे झालं, बास झालं अशा प्रकारचा विकल्प न येणं किंवा तो जो निग्रह असतो त्या ठिकाणी लागणारी शुचिता ह्याच्यामध्ये कुठेतरी प्रमाद घडणं, नियम त्याचं नियमन जे असतं त्याच्यामुळे नियमन जे येतं जीवनामध्ये, विशिष्ट वेळेला जप करणं, तप करणं, नाम साधना करणं, मोक्षशास्त्र अध्ययन करणं, तर त्याच्यामध्ये प्रमाद घडणं, त्या प्रमादामुळे हा वितर्क बाधा ही जागी झालेली असते आणि त्याच्यामध्ये स्वाध्याय सिद्धीला तडा जात असतो. तर तसा वितर्क न येणं ही स्वाध्याय सिद्धी आहे आणि त्यामुळे इष्टदेवतेशी संपर्क होतो असं शास्त्रकार सांगतात. वैदिकाला इष्टदेवता संपर्क, इष्टदेवतेचा अनुग्रह
याचं महत्व काय असतं हे सांगण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे इष्टदेवतेचा अनुग्रह होण्यानं, संपर्क होण्यानं मुख्यतः काय होतं तर वैदिक मनाला त्याची जाणीव असते. इष्टप्राप्ती, अनिष्ट निवृत्ती. आणि इष्टप्राप्ती, अनिष्ट निवृत्ती ही किती महत्वाची आहे हे योग साधकाला किंवा कुठल्याही वैदिकाला सांगण्याचं कारण नाही. अर्थात त्यामुळे हेतू संपन्न होण्यामध्ये इष्टदेवतेचा अनुग्रह किंवा संपर्क किती महत्वाचा असतो हे सहज पटतं. आणि असा अनुग्रह हा स्वाध्याय सिद्धीमध्ये मिळत असतो. हा जो देवतेचा अनुग्रह आहे, इष्टदेवता अनुग्रह, इष्टदेवता संपर्क जो आहे तो या स्वाध्याय सिद्धीमध्ये होत असतो. आता इष्टदेवता मंत्र जपानं, इष्टदेवतेच्या उपासनेनं हा संपर्क होत असतो असं अध्यात्मशास्त्र सांगतं. आणि हे अत्यंत सुसंगत आहे. त्याचबरोबर स्वाध्यायामध्ये दुसरा जो घटक आहे तो मोक्षशास्त्र अध्ययनाचा आहे. तुम्हाला लक्षात असेल की स्वाध्याय म्हणजे जप, प्रणव जप किंवा देवता इष्टदेवतेचा जप, मंत्र जप आणि तसंच मोक्षशास्त्र अध्ययन या दोन गोष्टी, हे दोन घटक स्वाध्यायामध्ये अंतर्भूत असतात. तर मोक्षशास्त्र अध्ययनाला या ठिकाणी प्रयोजन काय असं विचारता येतं. जर मंत्रजपानं इष्टप्राप्ती, अनिष्ट निवृत्ती होत असेल तर मोक्षशास्त्र अध्ययन करायला कशाला पाहिजे, त्याचं प्रयोजन काय, असा एक तात्विक प्रश्न या ठिकाणी निर्माण करता येतो. तर या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं की ज्ञानधारणेला योग्य सात्विक धर्म आवश्यक असतात. उपासनेला सुद्धा, उपासनेमध्ये यशस्वी होण्यासाठी, उपासनेची सिद्धी होण्यासाठी, मंत्रजपाची सिद्धी होण्यासाठी, त्यासाठी सात्विक धर्म हा अंतःकरणामध्ये अत्यावश्यक असतो. आणि तो सात्विक धर्म जर उदित झाला तरच त्या मंत्रजपाला अर्थ हा प्राप्त होतो, त्याची सिद्धीही होत असते. किंवा उपासनेलाही अर्थ प्राप्त होतो. उपासनेला एक वेगळं ज्याला उदात्ततेची झालर म्हणा, तन्मयतेची झालर जी लागते ती सात्विक धर्माने येते. सात्विक धर्माशिवाय तन्मयता कशी? आणि त्यामुळे काय होतं की ज्ञानधारणा सुद्धा, म्हणजे समजा अनुग्रह मिळाला तर जी ज्ञानधारणा व्हायला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा सात्विक धर्म हा आवश्यक असतो. तरच ते यथार्थ ज्ञान, विवेक यांनाही एक खास अर्थ प्राप्त होतो. आणि या सगळ्यांचं बीजारोपण या मोक्षशास्त्र अध्ययनामध्ये होत असतं. असं आहे की ज्ञानाचा मुख्य प्रतिपक्ष म्हणजे काय तर पाप वासना, आणि त्यापासून निवृत्ती ही आवश्यक असते. आणि पापापासून निवृत्ती होण्यामागे मोक्षशास्त्र अध्ययन जे आहे ते अत्यंत परिणामकारक असतं. कारण मोक्षशास्त्र अध्ययनातून वास्तविक काय, अवास्तविक काय, नित्य काय, अनित्य काय, सुख काय, दुःख काय, आत्मा काय, अनात्मा काय यांचं ज्ञान होत असतं. आणि ते ज्ञान झाल्यावरच पापनिवृत्तीसाठी योग्य अशी पार्श्वभूमी निर्माण होत असते. माणूस पाप का करतो तर त्याला या विवेकांचा त्याच्यामध्ये अभाव असतो. त्याला नित्यानित्य कळत नसतं म्हणून तो पाप करतो. आत्मा अनात्मा कळत नाही म्हणून पाप करतो. सुखदुःख कळत नाहीत, विवेक नसतो म्हणून पाप करतो. पापाच्या मागे अज्ञान हे कारण असतं. आणि अज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान नसणं. तर आध्यात्मिक ज्ञानासाठी मोक्षशास्त्र अध्ययन आवश्यक असतं. आणि ते जर झालं, आध्यात्मिक ज्ञान जर झालं, हे नित्य अनित्य विवेक, शुची अशुची विवेक, सुखदुःख विवेक, आत्मा अनात्म विवेक हे जर प्राप्त झाले तर उपासनेला खास अर्थ प्राप्त होतो. मंत्रजपाला सुद्धा खास अर्थ प्राप्त होतो. सात्विक धर्म त्या ठिकाणी उदित झालेले असतात. आणि त्यामुळे मोक्षशास्त्र अध्ययन हे अंगभूतच आहे, स्वाध्यायाला अंगभूत आहे. आणि असं आहे की आपल्याला सुद्धा आपल्या इतिहास पुराणांमध्ये उदाहरणं सापडतात. तामसिक उपासना झालेल्या आहेत, रावण, कुंभकर्ण आदी.
जयद्रथाने केलेली शिवोपासना, भस्मासुराने केलेली शिवोपासना, त्यांनी सुद्धा उपासना केली, त्यांनाही ती काय अव्यग्रता आलेली असेल, तन्मयता आलेली असेल, ती कशा प्रकारची हे आता सांगायचं कारण नाही. तर सात्विक धर्मातून उपासना होणं हे अत्यंत आवश्यक असतं. राजसिक धर्मातून सुद्धा, राजसिक मनोवृत्तीतून उपासना झालेल्या आपल्याला इतिहासामध्ये दिसतात, नमूद आहेत. राजसिक उपासना आहेत, तामसिक उपासना आहेत, आणि त्यामुळे त्यांची दिशा काय असते आता हे सांगायचं कारण नाही. तशा उपासनेनं एका रावणाचे 10 रावण होतात. त्यांच्यामध्ये जे काही सामर्थ्य येतं ते एका रावणाचा 10 रावण बनले. तर तसं ते सामर्थ्य येत असतं. त्यामुळे सात्विक धर्म किती महत्वाचा आहे हे लक्षात येतं, आणि त्यासाठी मोक्षशास्त्र अध्ययन हे जपाला, जपसाधनेला, देवता उपासनेला अत्यंत महत्वाचं आहे. असो, असा हा इष्टदेवतेशी संपर्क येणं, ज्याला केवळ, याचा अर्थ काय, म्हणजे संपर्क म्हणजे काय? संपर्क म्हणजे काय, केवळ मुलाखत का? तर संपर्क म्हणजे केवळ मुलाखत, भेटगाठ असा अर्थ नाहीये. देवदेवतांशी झालेला संपर्क निष्फळ किंवा अल्पफल नसतो. शेवटी त्या देवता आहेत, देवदेवता आहेत. तर त्याद्वारा साधकाचं मनोगत विनाशायास सिद्ध होतं, आणि साधकाचा मार्ग निष्कंटक बनतो, साधकाचा मार्ग सुलभ बनतो, निष्कंटक बनतो. त्यामुळे हा देवता संपर्क जो या ठिकाणी सांगितला, इष्टदेवता संप्रयोग म्हणजे संपर्क, तो किती महत्वाचा आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. की साधकाचा मार्ग निष्कंटक बनतो. केवळ निष्कंटक बनत नाही, तर तो सुसह्यही होतो. सुसह्यही केवळ होत नाही, तर तो अत्यंत रमणीय असा होत असतो. अध्यात्माचा मार्ग रमणीय असणं, ह्याचा अर्थ काय असेल ह्याची कल्पना करावी. अर्थात इष्टदेवतेचे नाम, नामजप, नामस्मरण हे नित्य अनुष्ठानात्मक असे व्हावे लागतात. म्हणजे ही जर स्वाध्याय सिद्धी व्हायची असेल तर इष्टदेवतेची पूजा, उपासना, जपजाप्य, नामसाधना, नामस्मरण हे नित्य आणि अनुष्ठानात्मकतेनं व्हावं लागतं. आणि पुन्हा अन्यथा कालक्षेप टाळून इष्टदेवता चिंतन करावं लागतं. ज्या वेळेला फावला वेळ मिळेल त्यावेळेला सुद्धा इष्टदेवतेचं चिंतन हे करावं लागतं. पुरश्चरणादी प्रकार याच्यात येतात. गायत्री पुरश्चरण वगैरे तुम्ही ऐकलं असेल, ते सगळे प्रकार, पुरश्चरणादीचे प्रकार या स्वाध्यायामध्ये येत असतात. अर्थात आजच्या वैदिकाला ही केवळ या संकल्प ऐकून आहेत, माहिती आहेत, त्यांचा अर्थ काही माहित नाही. त्यामुळे थोडंसं या ठिकाणी खुलासा करतो. पुरश्चरण म्हणजे काय? उदाहरणार्थ गायत्री पुरश्चरण म्हणजे काय? गायत्रीमध्ये 24 अक्षर आहेत. 24 अक्षर असल्यामुळे 24 लाख जप असे 24 वेळा करणं हे गायत्री पुरश्चरण आहे. त्यामुळे ज्या मंत्रामध्ये जितके अक्षर असतील तितके लाख जप करणं आणि ते तितक्या वेळा करणं हे पुरश्चरण होतं. म्हणजे समजा 16 अक्षरांचा मंत्र असेल तर 16 लाख म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम. हे 16 अक्षर आहेत म्हटल्यानंतर 16 लाख जप 16 वेळा करणं याने ते पुरश्चरण होत असतं. तर अशा प्रकारे पुरश्चरणाचे जे प्रकार आहेत ते सुद्धा या सगळ्या स्वाध्याय सिद्धीसाठी आवश्यक असतात. एकूण या देवता संपर्काचा प्रकार काय असतो तर ते सांगताना भाष्यकार म्हणतात, देवा ऋषयः सिद्धाश्च स्वाध्यायशीलस्य दर्शनं गच्छन्ति कार्ये च अस्य वर्तन्त इति.
ते म्हणतात की देवता, ऋषी, सिद्धगण स्वाध्यायशील साधकाला दर्शन देतात आणि त्यांच्या कार्यामध्ये प्रवृत्त होतात, मदत करतात. बघा की साधकाच्या पाठीशी जर देवता असतील, देवदेवता असतील, ऋषी असतील, सिद्धगण असतील, तर त्याच्या साधनेला केवढं बळ प्राप्त होतं. त्याची साधना किती प्रकारे केवळ निष्कंटक होत नाही, तर ती कशी सुसह्य आणि सुसंवेदनीय होते, मनोरम होते, हे लक्षात येतं. आणि साधकाला यापेक्षा काय अपेक्षा असते? त्याची साधना निष्कंटक व्हावी एवढेच नाही, तर ती सुसह्य व्हावी. केवळ सुसह्यच नाही, तर ती मनोरम व्हावी. आणि त्यासाठी त्या साधकासाठी देवदेवता झटतात, त्या साधकासाठी ऋषी मुनी झटतात, सिद्धगण झटतात, गुरु आचार्य हे सगळे त्याच्या पाठीशी असतात, ते सगळे झटतात. म्हणजे या भाग्याचा मूल्यांक काय असेल, त्याचं मूल्य काय असेल, अमूल्य किती आहे, हे या ठिकाणी साधकांनी, अभ्यासकांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर हा स्वाध्याय किती महत्वाचा आहे हे साधकाला या ठिकाणी सहज पटेल. अर्थात स्वाध्याय म्हणजे काय हा विचार आपण नियमांचा विचार करताना, स्वाध्याय उपांगाचा विचार करताना तो प्रदीर्घपणे केला. आध्यात्मिक उपासना त्यामध्ये सगळ्या पाहिल्या. आपल्या शरीरामध्ये असलेल्या देवदेवतांचा निवास आणि मग त्यांची उपासना, अर्थात त्या त्या देवतांची उपासना केल्यानंतर आपलं जे शरीर आहे, हे शरीर स्वर्ग बनतं. सगळ्या देवतांचा निवास या ठिकाणी आहे आणि त्या सगळ्यांचं सामर्थ्य आपल्या पाठीशी लागतं म्हटल्यानंतर अशक्य काय आहे? सगळ्या देवता आपल्या पाठीशी असल्यावर अशक्य काय आहे? आणि या स्वाध्यायाची एक लघु आवृत्ती किंवा परिपूर्ण आवृत्ती किंवा ज्याला पिंडीकृत आवृत्ती म्हणतात, ती प्रणवामध्ये आहे. प्रणवामध्ये सगळ्या देवता साठलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रणवजप हा किती महत्वाचा आहे हेही लक्षात येतं. अर्थात अध्यात्माने विचार केला की प्रणवाबद्दल लागणारी भावना ही काय प्रत्येक साधकाला निर्माण होत नाही आणि म्हणून आपल्या वैदिक परंपरेमध्ये अनेक प्रकारच्या देवदेवता आहेत. कोणाला राम रुचतो, कोणाला कृष्ण रुचतो, कोणाला शंकर रुचतो, कोणाला गणेश रुचतो. विविध प्रकारच्या देवता, विविध स्वरूपाच्या, विविध रूपाच्या, विविध आकाराच्या देवता या वैदिकांना दिलेल्या आहेत. ह्याचं कारण वैदिकांच्या आहेत, ह्याचं कारण माणसामध्ये भक्तिभाव हा फुलला पाहिजे. सगळ्यांनी एकाच रूपाची, एकाच रूपरंगाची उपासना करावी हे काही मानसशास्त्राला धरून नाहीये. आणि त्यामुळे हे वैविध्य जे आहे, देवतांचं वैविध्य, त्यासाठी आपल्या धर्मामध्ये आलेलं आहे. कारण वेगवेगळ्या अभिरुचीच्या लोकांना या मार्गामध्ये एकत्र आणण्याचा हा एकच मार्ग आहे. अनेक देवता, अनेक देवतांची रूप, अनेक देवतांची अनेक प्रकारची रहस्य, अनेक देवतांची अनेक प्रकारची सामर्थ्य, त्यांचं रूप, त्यांचं सामर्थ्य, ह्याच्यामुळे भक्त हा त्या देवतांकडे आकृष्ट होऊ शकतो. आणि आकृष्ट झाला की तन्मयता येते. तन्मयता आली की साधना ही सुफल होत असते. म्हणून आपल्या इथं राम, कृष्ण, देवी, शंकर, गणेश, दत्त अनेक प्रकारचे आहेत, मारुती, अनेक प्रकारचे देवदेवता आहेत. त्या साधकांच्या सोयीसाठी आहेत. बर, केवळ ती सोय नाहीये, तो वास्तववाद आहे. हा जर आपण देवताशास्त्राचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की अशा अनेक प्रकारच्या देवता या सृष्टीमध्ये आहेत. सृष्टीचा हा जो विलास आहे तो वेगवेगळ्या देवतांचा क्रियाविलास आहे, कार्यविलास आहे. देवता तर आहेतच, पण त्या देवता केवळ आहेत हे केवळ देवताशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्रात सांगून नाही, तर त्यांना उपासनेच्या क्षेत्रामध्ये आणून त्या त्या देवतांची उपासना करणं हा वैदिक धर्म आहे. आणि त्यामुळे वैविध्याने नटलेला, विविध देवदेवतांनी नटलेला असा वैदिक धर्म जो आहे तो सर्वव्यापी आहे असं लक्षात येतं. त्यामुळे या अनेक देवता आपल्या शरीरातच वास्तव्य करतात,
त्यामुळे आध्यात्मिक उपासना कशी होऊ शकते हाही सगळा प्रकार आपण त्या स्वाध्याय प्रसंगामध्ये पाहिला. तर तो सगळा प्रकार या ठिकाणी स्मरणापुढे आणून स्वाध्याय काय आणि स्वाध्यायाची सिद्धी काय, त्याची दिशा काय, त्याचं फल काय, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार झालेला आहे असं लक्षात येईल. अशा प्रकारे स्वाध्याय या नियमांग फलाचा विचार या ठिकाणी संपतो आणि त्याचबरोबर या सूत्राचा विचार संपतो. आणि यानंतर 45व्या सूत्रामध्ये सूत्रकार शेवटचं जे नियमांग आहे ईश्वर प्रणिधान, त्याची महती, त्याची सिद्धी, त्याची दिशा, याचं सगळ्याचं दिग्दर्शन करतात. पण तो विचार आहे पुढल्या सूत्राचा, त्यामुळे आपण तो विचार पुढल्या प्रसंगात करणार आहोत. कृष्णार्पणमस्तु.